आपण कालपासून ज्या आपल्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी लढतोय त्या संदर्भामध्ये आपण आज तुम्ही सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी साहेब असतील, इथले पोलीस अधीक्षक साहेब असतील यांची भेट घेऊन त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। काल मतमोजणी केंद्राबाहेर जो अमानुष प्रकारे इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रभागातल्या महिला असतील किंवा जी जनता निकाल ऐकायला आली असेल त्यांच्यावर जो अमानुष लाठीचार्ज केला, ज्या पाशवी पद्धतीने त्यांच्यावरती अतिशय क्रूरपणे हल्ला केला, मी हल्लाच म्हणेल, कारण कुठलेही कारण नसताना त्या ठिकाणी इथले पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे असतील, या ठिकाणचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड असतील यांनी कशा पद्धतीने अतिशय अश्लील अशा भाषेत महिलांशी शिवीगाळ केली, महिलांना लाठीचार्ज केला, आमच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला। त्याच्यामध्ये एक महिलेचं डोकं फुटलेलं आहे, एका पुरुषा मंडळीचा त्या ठिकाणी हात फ्रॅक्चर झालेला आहे, एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी डोक्याला 2 टाके पडलेले आहेत। अशा पद्धतीने अमानुष मारहाण त्या ठिकाणी आपण सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पाहिलं, त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज पूर्ण जळगाव शहरामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फिरत आहे। बबन आव्हाड साहेबांनी अतिशय अश्लील अशा पद्धतीने महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली। हे बबन आव्हाड तेच आहेत ज्यांच्यावर यापूर्वी DPDCमध्ये अनेक आमदारांनी त्यांच्या MD ड्रग्सच्या बाबतीत, ड्रग्स तस्करीच्या बाबतीत अनेक आरोप केलेले आहेत। परंतु मी या ठिकाणी प्रशासनाला आणि या शासनाला विचारतो की यांना कोणाचं अभय आहे, हे कोणाच्या दबावाखाली इथले लोक काम करत आहेत, अशा अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम कोण करत आहे? अशा ज्या अधिकाऱ्यावरती अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप असताना देखील त्यांना या ठिकाणी त्यांच्या मर्जीतलं म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचं या ठिकाणी बक्षीस दिलं गेलं। हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने होतं आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे। हे बबन आव्हाड जे पोलीस निरीक्षक आहेत यांचे सर्व कालच्या पद्धतीचे कालचे जे झालेले प्रकार आहेत त्याचे फुटेज आणि व्हिडिओ आणि आम्ही मानवाधिकार आयोग, राष्ट्रपती भवन, जे कुठले प्राधिकरण हे आम्हाला अपिलीय करायचे असतील त्या सर्व अपिलीय प्राधिकरणाकडे आम्ही त्या ठिकाणी दाद मागण्यासाठी देणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहेत। त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू। जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर भविष्य काळामध्ये शिवसैनिक कशा पद्धतीने आंदोलन करतो आणि शिवसेना स्टाईल आंदोलन कसं असतं हे देखील आम्ही त्यांना या ठिकाणी दाखवून देऊ। त्यांच्यावरती जे प्रशासनाने कालच्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं त्याच्या आम्ही या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे। त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज आम्ही या ठिकाणी पुरवलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांनी कालचा प्रकार घडवलेला आहे। उमेदवारांना मारहाण केली, उमेदवार जे त्या ठिकाणी मतमोजणीला गेलेले होते त्यांना बाहेर फेकण्यात आलं, लाठीचार्ज करण्यात आला। हा कुठला न्याय आहे? जर त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर योग्य कारवाई केली नाही, आम्ही त्या संदर्भात या ठिकाणी पोलीस अधीक्षकांशी बोललेलो आहे। पोलीस अधीक्षकांनी कारवाईच्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। निश्चित मला खात्री आहे की त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी होईल। कालचा जो प्रकार तो अनपेक्षित आणि धक्कादायक सुद्धा होता, लोकांचा काय प्रतिसाद काय मिळतोय, पुढची रणनीती काय असणार? आपण पाहिलं असेल की या ठिकाणी महिला, माता, बंधू भगिनी, युवक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी उपस्थित राहिले। ज्यांच्यावर काल लाठीचार्ज झाला, ज्यांच्यावर काल लाठीमार झाला, ज्यांचे काल डोके फुटले, ज्यांचा हात फ्रॅक्चर झाला, असे अनेक लोक या ठिकाणी आलेले होते न्याय मागायला। जर या ठिकाणी न्यायव्यवस्था अशा पद्धतीने जर जागरूक असेल तर निश्चित या ठिकाणी आम्हाला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास असल्याने या ठिकाणी कारवाई होईल हे मात्र निश्चित आहे। वार्ड नंबर 10 ते RO नंबर 6 त्या ठिकाणी काही उमेदवारांनी रिकाउंटिंगसाठी अर्ज केले होते। ROनी त्यांच्या अधिकाऱ्यामध्ये त्यांनी रिजेक्ट करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने जे काउंटिंग सेंटरमध्येच काही वेळेला त्यांनी बसून राहिलं होतं। मग ROचा आदेशानुसार आम्ही जे कोणी बसून होते त्यांना जे काउंटिंग सेंटरमधून बाहेर घेतलेले होते, तोपर्यंत काउंटिंग सेंटरचं ओव्हरऑल बाहेरचं जिथं बॅरिकेडिंग असतं तिथं जवळपास 1001 लोक जमा झाले होते। मग ह्या उमेदवार देखील तिथं गेलं। मग ही जे कोणी पब्लिक एक क्राऊड जमा झाला होता त्यांचं काही कंट्रोल कोणाचं नव्हते आणि काही वेळानंतर अचानकपणे समोरून 1-2 दगड यायला सुरू झालं। मग पोलिसांना नाईलाजानं स्वल्प बलाचे वापर करून म्हणजे लोकांना त्या ठिकाणीवरून पाठवण्यात आलेलं आहे। सगळ्या संदर्भात काही गुन्हे दाखल झाले? त्या संदर्भात 300 पोलिसांवरती अटॅक केलं आणि पोलिसांचा कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल झाला आणि एक ROचं तर्फे देखील एक तहसीलदारांकडनं एक कामामध्ये अडथळा आणला सरकारी कामामध्ये, त्या अनुषंगाने देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे।
सर काल त्यांनी 2 महिलांना त्या ठिकाणी लाठीचार्जमध्ये 2 महिला जखमी झाल्या आहेत. तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर पण कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जे काही मागणी केल्या असतील त्यांना ॲडिशनल SP चाळीसगावकडं इन्क्वायरी देण्यात आलेलं आहे. मग इन्क्वायरीमध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. सर जळगाव ॲडिशनल SP असताना चाळीसगाव वर्ग का करणार? त्यांनी स्वतः तिथं उपस्थित होता बंदोबस्तामध्ये. त्यांना इम्पार्शल वाटलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही चाळीसगावकडे देण्यात आलेलं आहे. किती कर्मचाऱ्यांचं आहे सर काय अधिकारी आणि कर्मचारी किती आहे म्हणजे आरोप करण्यात आलेला आहे कोणकोणत्या आणि किती कर्मचारी? त्यांनी असं मोगम पद्धतीनं आरोप केलेला आहे. मग त्यामध्ये कोणाचा काही दोष असेल त्यामध्ये त्या अनुषंगाने त्यांना कारवाई पुढे होईल. पत्रकारांना बोलताना तर त्यांनी नाव घेतलेलं आहे कोणी आपले अधिकारी आणि MIDC PI काय त्याच्याबद्दल मला अजूनपर्यंत माहिती प्राप्त नाही आहे. एकदा प्राप्त झालं की त्याच्यावरती मी विचार करतो. आज त्यांनी चर्चा केली काय मागणी वगैरे काही केली सर आता काही? त्यांनी ओव्हरऑल काल जे काय घडलेले होते ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आमच्या बाजू जे आमचं पोलिसांचं काय जबाबदारी असते त्यांनाही आम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. पोलिसांचं कायदा ठेवण्याचं आमचं जबाबदारी आहे आणि कोण कशाचे डिसिशन घेतात त्याचं आमचं काय लेणं देणं नसतात हे सर्व त्यांना समजून सांगितलेलं आहे.